राष्ट्राय स्वाहा. खरं तर कर्करोगाला घाबरण्याचं काही कारण नाही आहे. अनेक रोग होत असतात. सर्दी पडशापासून ताप येतो, मलेरिया होतो, डेंग्यू होतो, अनेक गोष्टी घडत असतात. काहीतरी फ्रॅक्चर होतो पाय. हे सगळ्या प्रकारचे जे आजारपण आहे ते ह्या आजारपणांचा कालावधी ठरलेला असतो. मी नेहमी या सगळ्यांना पाहुणा म्हणतो. अनेक प्रकारचे पाहुणे येतात आपल्याकडे. पटकन 10 मिनिटात जाणारे पाहुणे असतात, काही तासभर बसतात, काही नुसता चहा पिऊन जाणारे पाहुणे असतात, काही पोहे वगैरे खाऊन चहा पिऊन पहिला एक आल्या एक चहा किंवा सरबत, मग थोडा वेळ गप्पा, मग पोहे बिहे उपमा, मग चहा आणि मग जातात. काही पाहुणे जेवूनच जातात, काही पाहुणे 8 दिवसासाठी राहायला येतात. असं प्रत्येक पाहुण्याचा कालावधी ठरलेला असतो. मी सर्व आजारपणांकडे पाहुण्यासारखं बघतो आणि पाहुण्यासारखंच त्याला ट्रीट करतो. माझ्या पुस्तकामध्ये पण लिहिले मी, दुसरं वादळ म्हणून माझं कॅन्सरच्या सर्व आजारपणाचा संघर्षावर एक पुस्तक लिहिले. ते नंतर इथे आहे उपलब्ध, मी करून देणार आहे. कर्करोग नावच असं आहे की ते ऐकल्यानंतर त्याच्याबद्दलची प्रचंड भीती, त्याच्यावर औषध नाही. आजही औषध नाही आहे कर्करोगावर. कुठलाही डॉक्टर खात्रीलायक असं कधीही सांगत नाही तुम्हाला की एवढी एवढी ट्रीटमेंट पूर्ण झाली की तुम्ही बरे व्हाल. असं कुठलाही डॉक्टर सांगत नाही. सर्दी पडसं झालं की डॉक्टर सांगतो आपल्याला हे 3 दिवसाचं औषध दिलेलं आहे, 3 दिवसानं वाटलं तर या, नाही तर तुम्ही बरे व्हाल. 3 दिवसांनी आपण बरे होतो. तसंच हा पाहुणा सुद्धा आहे. हा फार चिवट पाहुणा आहे. हा तुमच्याकडे राहायला येत नाही, सोबत तुम्हाला घेऊन जाण्यासाठी धडपडतो. असा एक विचित्र असा पाहुणा आहे हा. तो येतो आणि तो शर्थीचे प्रयत्न करतो तुम्हाला बरोबर घेऊन जाण्यासाठी. आणि खरी लढाई त्या पाहुण्याच्या आणि आपल्यामध्ये असते. आपण जायचं की नाही. मुळात लढाई, जर आपण सगळ्या लढाया बघितल्यात भारताच्या, जगातल्या सर्व देशांच्या, तर मला असं वाटतं, आता मी आज सावरकरांबद्दल बोलतो, छत्रपती शिवरायांबद्दल बोलतो. मी हल्ली नवीन विषय सुरू झाला व्याख्यानाचा, अजय योद्धा बाजीराव पेशवा. त्याचं तर अख्खं आयुष्य लढण्यातच गेलं. 42व्या वर्षी गेला, 41 लढाया लढला, एकही हारला नाही. का नाही हारला? ह्या सगळ्याचा मी संबंध लावतो ह्या सगळ्या आजारपणातल्या लढायांशी. लढाई सगळीकडे लढाईच असते. लढण्याची शस्त्र वेगवेगळी असतात, पण मानसिकता तीच असते. मग ती क्रिकेटमधली लढाई असेल, खेळाची लढाई असेल, राजकारणातली लढाई असेल, आजारपणातली लढाई असेल, घोड्यावर बसून तलवारीची लढाई असेल, युक्रेन आणि रशियामधलं युद्ध चालू आहे अशी लढाई असेल. लढाई ही मैदानावर कधीच जिंकत नाही तुम्ही. लढाई लढायला जाण्यापूर्वी योद्धा जो असतो तो मानसिकता कशी आहे त्याची, त्याच्यावर तो लढाई जिंकणार की हारणार ते ठरत असतं. तो कुठल्या मानसिकतेने लढायला जातोय, मैदानात उतरतोय. ही मानसिकता तयार करणं फार गरजेचं आहे. एवढं सोपं नाहीये ते. आपण इतके दुबळे का झालो आहोत, का घाबरलेले आहोत आपण? एकूणच आपला समाज, भारतीय समाज, खरं तर भारतीय माणसाने कधी घाबरताच कामा नये. कारण आपल्याकडं अशा शूरवीरांचा इतिहास आहे तसं जगामध्ये कोणाकडेच नसेल. एवढा भव्य दिव्य आणि एवढा उत्तुंग आणि एवढा जुना. पण आम्हाला ते सगळं शिकवलंच नाही. आम्हाला मुळात लढायलाच शिकवलं नाही. आम्हाला देशाचं स्वातंत्र्यच रक्त न सांडता मिळालंय असं 75 वर्ष आमच्या मनावर बिंबवलं गेलं. त्याच्यामुळं आम्हाला लढणंच माहीत नाही.
हे कर्करोग, हे जे काही नावं आहेत आता सगळी, ही काही पूर्वी नसतील का? हे सगळे रोग, किमोथेरपी नव्हती तेव्हाही रोग होतीच की सगळे. कर्करोग कशाला, HIV पॉझिटिव्ह पण असेलच की तेव्हा, काहीतरी वेगळं म्हणत असतील त्याला. मानसिकतेवर सगळं काही लढाई जिंकणं हरणं अवलंबून आहे, औषधांवर नाही, डॉक्टरांवर नाही. जसं एखादा शिक्षक सगळ्या 50-60 मुलांना शिकवत असतो, त्यातला एखादाच मोठा का होतो, तर क्रेडिट शिक्षकाचं आहे का मुलाचं आहे? मला वाटतं मुलाचं जास्त आहे. शिक्षक तोच, पाठ्यपुस्तकही तीच, शिकवतोही तोच, एकाच वेळेला सगळ्या मुलांना शिकवतो. एखादाच मुलगा असा उत्तुंग का निघतो? वर्गातला एखादाच मुलगा लोकमान्य टिळक का होतो? एखादाच आगरकर का होतो? एखादाच सावरकर का होतो? का त्याच्याबरोबर त्याच्या वर्गामध्ये अजून हजारो मुलं असतीलच की त्या इयत्तेमध्ये, ती सगळी का नाही झाली अशी उत्तुंग? कारण हा सगळा मानसिकतेचा फरक आहे. राष्ट्राय स्वाहा.